नमस्कार प्रेक्षक वर्ग. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे गीता म्हणत असते की मी मुद्दामून या घरामध्ये आलेली नाही आहे. मी खरंच सांगते, मी मानसीची मदतच करायला आले होते. तुम्ही मला या घरातून जेव्हापासून हकलून दिले तेव्हापासून मी उंबरा ओलांडून घरामध्ये पाऊल नाही टाकले. मी खरंच सांगते, जाऊबाई मला माफ करा. कुणीतरी शेजारीण आली आहे असं समजा, कुणीतरी अनोळखी बाई आली असं समजा, पण तुम्ही मला घरातून असं आता हकलून देऊ नका. तेव्हा गायत्री म्हणते, ये काय म्हणालीस तू? आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं, कळलं ना? जास्त बोलायचं नाही. घरामध्ये तू कशासाठी येतेस मला बरोबर माहिती आहे. जेव्हापासून या घरातून तुला हकलून दिले तरीसुद्धा घरात नाही आलीस तरीसुद्धा अंगणात येतेस ना. अंगणामध्ये आल्यानंतर मी काय बोलते का तुला? पण तुझी हिंमत कशी झाली घरामध्ये पाऊल ठेवायची? तेव्हा इकडे गीता म्हणत असते, जाऊबाई मंगळसूत्र सोडा हो, मंगळसूत्र वाढेल, एवढं तरी निदान माझ्या गळ्यामध्ये राहू द्या. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, सोडणार नाही आहे मी तुला. असं पकडूनच या घरामधून तुला आता हकलून द्यायला हवं आहे. पुन्हा पुन्हा या घरामध्ये यायची हिंमत करायची नाही. सांगितलंय ना, माझ्या नजरेसमोर उभं राहायचं नाही म्हणून. मग का आलीस तू इथे? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, असं काय करताय गायत्री मॅम? अहो मंगळसूत्र सोडा ना, नाहीतर वाढेल ते. आणि तुम्ही त्यांना घरातून जायला का सांगताय? गीताबाईंचं सुद्धा हे घर आहे ना, मग त्या इथे राहू शकतात. सूरज भाऊजींची बायको आहे, त्याच्यामुळे त्या अधिकाराने या घरावरती त्यांचासुद्धा अधिकार आहे. मग तुम्ही त्यांना घरातून हकलून का देताय? तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, ए तू गप्पा बसा, तू घरातल्या गोष्टींमध्ये बोलू नकोस. तुला येऊन दिवसच किती झालेत ग. पण तुला प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायचं आहे का? अजिबात मध्ये मध्ये बोलायचं नाही. मागे जाऊन उभी राहा. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा या घरामध्ये मी नसताना पाऊल ठेवायचं नाही, कळलं ना? तेव्हा इकडे हे मंगळसूत्र तोडून तुझ्या हातामध्ये द्यायला सुद्धा आम्हाला जास्त वेळ लागणार नाही, कळलं का तुला? चल निघ आत्ताच्या आत्ता इथून, चालते हो. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, तात्या तुम्ही तरी काहीतरी बोला ना, गायत्री मॅमला समजावा. ते बघा त्यांनी त्यांचं मंगळसूत्र पकडलंय, ते वाढलं तर. तेव्हा इकडे तात्या म्हणत असतात, हे बघ सुनबाई, या सगळ्यामध्ये गीताची काही चुकी नाही आहे. जेव्हा मानसी पडली तेव्हा मी गीताला आवाज दिला. कुणीतरी बाई माणूस उचलायला हवं होतं म्हणून. माझ्या सांगण्यावरून गीता आतमध्ये आली होती. तुला जे काही बोलायचं असेल, अपमान करायचा असेल माझा कर, पण गीताला काही बोलू नकोस. तिची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते की तात्यासाहेब, तुम्ही का तिला घरामध्ये बोलावलंत? मी तुम्हाला आहो जाओ करते, हे आवडत नाही आहे का तुम्हाला? तुमच्या या वर्तणुकीमुळे मी तुम्हाला एकेरीसुद्धा हाक मारायला मागे पुढे करणार नाही, कळलं का? ती वेळ येऊ देऊ नका. आणि तात्यासाहेब, अहो आश्रित आहात तुम्ही, माझ्यासमोर जास्त बोलायचं नाही. आश्रित आहात ना माझ्यासमोर, मी तुम्हाला देते म्हणून 2 वेळचं तुम्हाला फुकट खिळायला मिळतंय, याचं भान ठेवा. आणि मगच माझ्या विरोधात जाण्याचा तुम्ही इथे प्रयत्न करा, धाडस दाखवा. काय बरोबर ना रे सूरज? ही इथे कशासाठी येते? तुला ती दाखवण्यासाठी येते की बघा, तुम्ही तर रिकामटेकडे आहात, तुम्ही काही कामच करत नाही. जे काही काम करते, कमवते, ते सगळं मी कमवते, बरोबर ना? सूरज, तुला कमीपणा देण्यासाठी ही बाई या घरामध्ये येत असते आणि म्हणूनच मी हिला या घरातून हकलून द्यायला सांगितलं होतं. सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, नव्याने सांगायला हव्यात का? नको ना. मग आता सूरज, मागच्या वेळेला माझं ऐकून जसं हिला घरातून हकलून दिलं होतंस ना, तसंच आता पुन्हा माझं ऐकून हिला घरातून हकलून दे. तेव्हा इथे सूरजला वाईट वाटत असतं, पण तो तरी काय करणार? पण प्रेक्षकांनो, एक बाई सगळ्यांना नडते, या लोकांना काय गरज आहे तिचं ऐकून घ्यायची? देवाने हात दिलेत, पाय दिलेत, कमवा, कष्ट करा, पोटभर खा. तिच्या इथे देण्यावरती या सगळ्यांनी अवलंबून राहायची गरज तरी काय? तरीसुद्धा इकडे सूरज येतो आणि म्हणतो, चल आत्ताच्या आत्ता चालते हो, चल. तेव्हा इथे सूरज आता म्हणत असतो, मला कमीपणा देण्यासाठी इथे येतेस ना? तू कमावतेस, मी कमवत नाही, म्हणून मला कमीपणा देण्यासाठी तू इथे येतेस, मला माहिती आहे. तेव्हा इकडे गीता म्हणत असते, सूरज खरंच तुम्हाला असं वाटतं का की मी तुम्हाला इथे कमीपणा द्यायला येते म्हणून? अहो मी असं का करेन? तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे, मी कधीच असं करू शकत नाही. आणि तुम्हाला कमीपणा देऊन मला काही मोठेपणा मिळणार आहे का? मी असा विचार अजिबात नाही करत. तुम्ही का माझ्याबद्दल असा गैरसमज करून ठेवला आहे? तेव्हा इकडे सूरज म्हणत असतो की सांगितलं ना, या घरातून निघून जा म्हणून.
तेव्हा इथे मानसी म्हणत असते, सूरज भाऊजी असं का करताय तुम्ही? गीता वहिनी तुमची बायको आहे ना, आणि तुम्ही त्यांनाच बाहेर काढताय. असं करू नका. त्यांना राहू दे ना आपल्याबरोबर इथेच. त्यासुद्धा आपल्या सगळ्यांबरोबर प्रेमाने राहतील. तेव्हा सूरज म्हणतो, बाई तू गप्प बस गं. मी तुझ्यासमोर हात जोडतो. पण तू आता काही नको बोलूस. हे बघ, आताच्या आता गीता घरातून बाहेर पाऊल टाक आणि जा. मला हाकलून द्यायला लावू नकोस. तेव्हा मानसी म्हणत असते, तात्या तुम्ही का असं करताय? तुम्ही का गायत्री मॅमचं ऐकताय? अहो तुम्ही या घरातले मोठे आहात ना, मग तुम्हाला यांचं ऐकायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही जो निर्णय द्याल तो फायनल निर्णय असेल. तेव्हा इकडे आता लगेचच गायत्री तात्यांकडे मागे वळून बघते. तात्यांना खरं तर वाईट वाटत असतं. त्यांनासुद्धा बोलावंसं वाटत असतं की सुनबाई असं नको करू. गीताला या घरामध्ये राहू दे. तिची काय चुकी आहे? हे घर तिचंसुद्धा आहे. पण करणार काय? आश्रित आहोत ना. घराचे 2 लाख रुपये कोर्टामध्ये तिने भरले होते. मग आता काय करायचं? तर तिचं गुलाम म्हणून राहायचं असंच आता ठरलेलं असतं. तेव्हा मानसी तात्यांना समजवत असते की तुम्ही प्लीज माफ करा, माफ करा इकडे गीता वहिनीला. तरीसुद्धा इथे गायत्री काही ऐकायला तयार नसते. तेव्हा ती इथे मानसीचा हात पकडते. जो तिचा हात एवढा दुखत असतो, त्याच हाताला गायत्री पकडते आणि म्हणते, "हिम्मत नाही करायची घरातल्या गोष्टींमध्ये बोलायची. तू काय माझ्या विरोधात जाणार आहेस का? या घरामध्ये माझा निर्णय कुणीही बदलू शकत नाही." तेव्हा सूरज, मागच्या वेळेला जसं गीताला हाताला धरून बाहेर काढलं होतंस, तसं आताही काढ. तेव्हा सूरज म्हणत असतो की "चल, चल, आताच्या आता बाहेर हो. तू जर या घरामध्ये राहिलीस ना, तर माझ्या जीवाला धोका आहे आणि तुझ्याही जीवाला धोका आहे." तेव्हा तेजस म्हणत असतो, "दादा तू दारू प्यायलेस?" तेव्हा सूरज म्हणतो, "हां, प्यायलो मी दारू. मग काय करू मी? मला माझ्या गायत्री वहिनीने 50 रुपये दिले आणि त्याची दारू पिऊन मी इथे आलो आहे. गायत्री वहिनीने फक्त एकटीने माझी मदत केली. मला जामिनावरती सोडून आणवलं. माझी बेल केली आहे. एकटीने केले हे सगळं माझ्यासाठी. मग मी आता गायत्री वहिनीचा शब्द कधीही पाळणार नाही. तुला आत्ताच्या आता या घरातून जावं लागेल म्हणजे लागेल." तेव्हा इकडे ती म्हणत असते, "गीता असं काय करताय तुम्ही? अहो मी तुम्हाला गरमागरम इथे पोळ्या भाजून देते ना खायला. तुम्हाला आवडतात ना माझ्या हातच्या? तुम्हाला जे हवं आहे ते सांगा, मी तुम्हाला बनवून देते." तेव्हा सूरज म्हणत असतो की "मला काही नको आहे. तू या घरातून चालती हो, चल. चालती हो या घरातून." तेव्हा तात्या म्हणत असतात की "सूरज अरे असं का करतोयस तू? का वागतोयस असा?" तेव्हा सूरज म्हणतो, "का तुम्हाला बघवत नाही आहे का? मी तिच्यासाठी एवढी फळं आणली तुम्हाला बघवत नाही आहे? ती तुमची बायको नाही आहे, ती माझी बायको आहे. मी तिच्याबरोबर जसंही वागणार मला माहिती आहे. मी कसं वागतोय ते. कळलं ना? मला शिकवायला नाही जायचं. नाहीतर मग इथे आता." सूरज काही कुणाचं ऐकायला तयार नसतो. तात्यांना म्हणतो, "गीता माझी बायको आहे. माझी बायको आहे ना, तुमची बायको नाही आहे. मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. सगळ्यांनी गप्प राहा." आणि सूरज दारूच्या नशेमध्ये गायत्रीच्या सांगण्यावरून इथे गीताला घरातून हाकलून देतो. तो ओढत-ताणत तिला घराच्या बाहेर घेतो. ती नाही नाही म्हणत असते तरीसुद्धा तो तिला हाताला धरून जबरदस्तीने बाहेर हाकलून देतो. तेव्हा इकडे आता गीता म्हणत असते की "सूरज तुम्ही तुमच्या त्या वहिनीच्या सांगण्यावरून मला घरातून हकलून द्यायला निघालात. अहो काय अवस्था केली त्या बाईने तुमची. ती तुम्हाला दिसत नाही आहे का? सूरज हे बघा तुम्ही मला कुठेही पाठवू नका. मला इथे राहू द्या. तुमची काळजी घेऊ द्या." सूरज म्हणतो की "नाही सांगितलं ना, आताच्या आता चालते हो, चल जा." तेव्हा इकडे तेजस येतो. तेजस म्हणत असतो की "दादा हे सगळं काय आहे? अरे तू या माऊलीला धक्का मारून बाहेर पाडलंस." तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, "असं करू नकोस रे दादा. गीता वाहिनी किती चांगली आहे तुला माहिती आहे ना." तेव्हा सूरज म्हणतो, "नाही, ही घरामध्ये येऊ शकत नाही. ही मला कमीपणा देण्यासाठी घरामध्ये येत असते." तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की "अच्छा, म्हणजे आता ही कमीपणा तुला द्यायला इथे येते. अरे ह्या बाईने तुझ्यासाठी काय काय केले हे सगळं विसरलेस का तू? गायत्री वहिनीने तुझे कान भरलेत म्हणून आता गीता वहिनीला वाटेल तसं बोलतोयस ना? अरे पण तू तिच्याबरोबर नातं तोडलं होतंस कधीच, पण गीता वहिनीने तुझ्याबरोबर कधीच नातं तोडलेलं नाही आहे. तू तिला हाताला धरून घरातून जरी बाहेर काढलं असलंस ना, तरीसुद्धा ती सतत या घरामध्ये येत राहिली फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. हे तुला दिसत नाही आहे का?" तेव्हा तेजस म्हणत असतो की "दादा अरे ती बिचारी माऊली इतकी चांगली आहे ना, की तू तिच्याबरोबर कितीही वाईट वागलास तरीसुद्धा ती तुझी साथ कधी सोडणार नाही. तुला कधी कमीपणा देणार नाही, अंतर देणार नाही. मला माहिती आहे गीता वहिनीबद्दल तर तू काही बोलूच नकोस. अरे बिचारी एवढ्या वर्षानंतर घरात आली आहे. मला वाटलं स्वागत करशील तिचं चांगलं, तिचं सारखं वेलकम करशील. पण नाही, तू तर तिला घराला
सोडून जायला सांगतोयस ना, तिला हाकलून देतोयस ना तू, पण हे तू चांगलं करत नाही आहेस. तेव्हा इकडे सूरज आता काही न बोलता खिशाला हात लावतो, ₹50 आहेत की नाही ते बघतो आणि सरळ आता दारू प्यायला निघून जातो. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "गायत्री मॅम प्लीज तुम्ही त्यांना थांबवा ना, त्यांना नका जायला सांगू. हे बघा मी तुमच्या विरोधात जात नाही आहे, पण तुम्ही त्यांना जायला नका सांगू. सूरज भाऊजी आणि त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. तुम्ही बघा ना, त्या दोघांच्या डोळ्यात ते दिसतं. मला त्या दोघांचा संसार झालेला बघायचा आहे. तेव्हा प्लीज तुम्ही गीता वहिनींना घरामध्ये यायला सांगा ना. मला नाही तुमचा शब्द पाडायचा आहे, पण मग नाईलाजाने मला तुमचा शब्द पाडावा लागेल, हो ना? हेच म्हणायचं आहे ना तुला?" तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की "वहिनी माफ कर. खरंच वहिनी माफ कर मला. म्हणजे दादा तुझ्याबरोबर जे काही वागला त्यासाठी माफ कर." तेव्हा इकडे गीता म्हणत असते, "भाऊजी अहो तुम्ही कशाला माफी मागताय? या सगळ्यामध्ये तुमची काही चुकी नाही आहे." तेजस म्हणतो, "चला मग घरामध्ये चला." तेव्हा इकडे गीता म्हणते, "नाही भाऊजी, अहो त्या घरामध्ये मी कशाला येऊ? माझ्या नवऱ्याला जर वाटत नाही आहे की त्यांची बायको घरामध्ये यावी, संसार व्हावा, तर मग मी तरी कशाला येऊ ना? नाही भाऊजी नाही. आधीच मी घरामध्ये गेल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मला अजून वाद नको आहे त्या घरामध्ये आणि आता मी काही बोलणार नाही आणि इथे मी परत येणारच नाही असं समजलात तरीसुद्धा चालेल." आणि गीता हात जोडून तिथून निघून जाते. तेवढ्यातच जात असताना मानसी तिथे येते. मानसी म्हणत असते, "गीता वहिनी प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. हे बघा हे सगळे माझ्यामुळे झालं ना, प्लीज मला माफ करा. मी जर पडले नसते तर तुम्ही मला मदत करायला आलाच नसतात. पण तुमचं हे घर आहे, अधिकार आहे तुमचा आणि मला तुमचा अधिकार मिळवून द्यायचा आहे. तुम्ही या घरामध्ये राहायचं सूरज भाऊजींची बायको म्हणूनच. तुम्हालासुद्धा आयुष्यात एक चान्स द्यायला हवाच ना." तेव्हा गायत्री म्हणत असते, "काय मग? तू माझ्या विरोधात जाणार आहेस का? अगं सूरज आहे ना, हिला कधीच घरामध्ये नाही घेणार. मला माहिती आहे, या घरामध्ये खूप जुन्या गोष्टी आहेत, त्याबद्दल तुला माहिती नाही आहे. कळेल तुला हळूहळू, पण तोपर्यंत वेळ हातातून निघून गेली असेल. म्हणून मी तुला म्हणते जास्त विचार करू नकोस. तुलाही या घरामध्ये नसेल राहायचं ना, तूही गेलीस तरी चालेल." तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, "या घरात माझा निर्णय असेल तो शेवटचा. कुणीही बदलू शकणार नाही. तू सुद्धा या घरामध्ये यायचं नाही." तेव्हा मानसी म्हणत असते की "अजिबात नाही. मी तर या घरामध्ये येणार. मी माझ्या नवऱ्याची बायको आहे. अधिकार आहे माझा. पण हे बघा गायत्री मॅम, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. तुम्ही आहे ना या दोघांना वेगळं करून खूप मोठी चूक करताय. मी तुमचा शब्द पाळणार नाही आहे. मी तुमचा शब्द खोटा करून दाखवणार आहे. मी प्रयत्न करेनच, तुम्ही कितीही नकार दिला तरी या दोघांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करेन." तेव्हा इकडे गायत्री म्हणते, "हो का? तू प्रयत्न करणार आहेस, माझा शब्द पाळणार आहेस?" आणि ती म्हणते की "ठीक आहे." तशी हारणारी माणसं मला खूप आवडतात. आणि ती आता तिच्या चेहऱ्याला हात लावत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते की "एकदा का तू या मुलीला घरामध्ये आणलंस की सगळे प्रभू निवासीकर घरातून बाहेर असतील, ही गोष्ट लक्षात ठेव." तेव्हा इकडे मानसीने आता खूपच मोठा प्लॅन केलेला असतो गीताला घरामध्ये आणण्यासाठी, पण इथे तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि त्याचबरोबर गायत्रीने आता तिला फसवण्यासाठी खूपच मोठा सापळा तयार करण्यात आलेला असतो. त्यानंतरला इकडे आता गीता म्हणत असते, "पण हे बघा, मी घरामध्ये कधी येईन की नाही येणार मला माहिती नाही. सुरेशबरोबर पुन्हा माझा संसार नव्याने सुरू होईल की नाही मला माहिती नाही. पण तेजस भाऊजी, मानसी खरंच खूप चांगली मुलगी आहे. तुम्ही तिची साथ कधीही सोडू नका. कितीही कठीण प्रसंग आले तिला अंतर देऊ नका. नेहमी तिच्याबरोबर राहा." तेव्हा इकडे आता तेजस मानसीचा हात आपल्या हातामध्ये पकडतो. तेव्हा मानसी म्हणत असते की "तेजस, आपण काही करूया, पण गीता वहिनींना आपण घरामध्ये आणायचं. सूरज भाऊजी आणि गीता वहिनी घरामध्ये आल्या पाहिजेत." तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की "बरोबर बोलताय तुम्ही, पण आधी हे काय करून ठेवलेत? हाताला किती लागले कळतंय का तुम्हाला?" तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "राष्ट्रहित, पहिल्यांदा तात्यांनी माझ्याकडे नकळतपणे का होईना पण काहीतरी मागितलं होतं, म्हणून मी त्यांच्यासाठी चहा करत होते." तेव्हा इकडे तेजस म्हणतो, "हां ठीक आहे ना, करा ना मग चहा वगैरे, पण आधी तुम्ही पूर्णपणे बऱ्या तर व्हा, मग तुम्ही चहा वगैरे करा." तर इकडे आता तेजस औषध लावायच्या आधीच मानसी ओरडते. तेव्हा तेजस म्हणत असतो की "मानसी काय आहे? अहो अजून मी टचसुद्धा केला नाही आहे हो तुमच्या हाताला आणि तुम्हाला एवढं दुखलं का लगेच?" तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, "राष्ट्रहित ते औषध झोंबतं ना, म्हणून म्हणाले होते मी, बाकी काही नाही." तेव्हा इकडे आता राष्ट्रहित म्हणत असतात, "हे बघा मानसी असं करू नका. आधी मला लावू द्या औषध. थोडं झोंबलं तर झोंबू दे. आता ते औषध आहे ते तर झोंबणारच ना." तर पुढील भागामध्ये आपण बघूया. गायत्री रणजितला म्हणत असते, "अहो तुमच्या माणसीला एवढं लागलं आहे, तरीसुद्धा घरातली कामं करते ती. चहा करत होती आणि ती पडली जोरात."
तेव्हा रणजित म्हणत असतो, त्या घरामध्ये कुणीच माझ्या मानसीची व्यवस्थित काळजी घेत नाही आहे. तेव्हा इथे आता तेजस मानसीकडे बघत असतो. तेव्हा तेजस म्हणत असतो, की बरोबर बोलत होते रणजितराव. तुम्हाला या घरामध्ये काही सुखसुविधा भेटणार नाही आहेत. ना माझ्याकडे AC आहे, ना काही, ना कार आहे, ना गाडी आहे. तेव्हा इकडे आता रणजित बरोबर मुकाबला नाही. तर रणजित फोन करत असतो सारखा सारखा तेजसला. तेव्हा इकडे तेजस काही फोन उचलत नाही, कारण तो बिझी असतो. तो मानसीच्या हाताला इथे औषध लावून देत असतो.